संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 19. श्रीहरीने रुद्रांचा क्रोध शांत केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्षाने शंकरांना कन्यादान केले. त्यानंतर श्रीहरी लक्ष्मीसह रुद्रापाशी गेले व हात जोडून म्हणाले, हे महादेवा, तुम्ही अखिल विश्वाचे पिताश्री आहात. देवी सती ही माताश्री आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी व अधर्माचे निखंदन करण्यासाठी तुम्ही अवतार घेता. तुम्ही दोघांनी जगाचे रक्षण करावे हीच प्रार्थना आहे. त्यानंतर माझ्या व ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शिवजी व सतीने अग्नीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यावेळी एक विलक्षण अशी घटना घडली. अग्नीला प्रदक्षिणा घालताना सतीच्या पायावरचे वस्त्र उडाले आणि मला तिच्या चरणांचे दर्शन घडले. हे सुंदर चरण पाहून मी मोहित झालो. शिवमायेच्या प्रभावाने मी कामुक झालो आणि सतीचे मुख कमळ पाहण्याची इच्छा निर्माण झाली. रुद्रासमोर सतीचे मुख कमळ कसे पाहावयाचे हा मी विचार करू लागलो. मी अग्नीत थोडी ओली लाकडी टाकली. त्यामुळे धूर जादा झाला. रुद्रांच्या डोळ्यात धूर गेल्यामुळे त्यांनी डोळे बंद केले. त्यावेळी मी सतीच्या मुख कमळावरील वस्त्र दूर करून तिला पाहिले. तिचे सौंदर्य पाहून मी अधिकच कामुक झालो. धूर कमी झाल्यावर रुद्रांनी डोळे उघडले. अंतर्ज्ञानाने त्यांनी हा सारा प्रकार जाणला. ते क्रोधित झाले. संतापलेल्या रुद्रांनी मला मारण्यासाठी त्रिशूल उगारले. त्यावेळी सभामंडपात सर्वजण भयभीत झाले. काय प्रकार झाला कोणाला कळेना. देवता ऋषी रुद्रांना प्रार्थना करू लागले. आपण अखिल विश्वाचे पिताश्री आहात. तुमची लीला अद्भुत आहे. तुमची माया अलौकिक आहे. तरी आपण ब्रह्माजींचा वध करू नका. दक्षाने हात जोडून रुद्रांना विनंती केली, आपण ब्रह्मदेवांना मारू नका. अशा वेळी श्रीहरी पुढे आले व म्हणाले, प्रभू, आपले अंतःकरण अतिशय उदार आहे. ब्रह्माजींच्या हातून प्रमाद घडला, पण त्याचा त्यांना पश्चाताप झाला आहे. ते तुम्हाला शरण आले आहेत. पुन्हा विष्णू म्हणाले, तुम्ही प्रकृतीच्या देखील पलीकडे आहात. खरोखर तुम्ही ज्योतिर्मय परमेश्वर आहात. मी ब्रह्मा हे सर्व तुमचेच मूर्तरूप आहे. सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण व संहार ही त्रिविध कार्य करण्यासाठी भिन्नतेने प्रतीत होणारी सर्व तुमचीच अंशभूत रूप आहेत. तुमच्या लीलेने ही शरीरे निर्माण झाली आहेत. आपणा तिघांचे कार्य जरी भिन्न भिन्न असले तरी आपण तिघे एकरूपच आहोत. आपण पुराण पुरुष, अनंत, अव्यक्त, नित्य इत्यादी विशेष नामी श्रेष्ठ ब्रह्म आहात. तरी आपण याचा विचार करा व क्रोध आवरा. नमः शिवाय. ओम.